मम्मी जेवण खूप छान झाला. मम्मी पोट भरलं बस. झाला असेल तर हात धुवून घे. नाही हा, ते सगळं खाऊन घ्यायचं. एक कणभर सुद्धा ताटामध्ये राहिलं नाही पाहिजे. सगळं पुसून खाऊन घे. अगं मम्मी जेवण ते झालं असेल तर जबरदस्ती कशाला करतेस तू? अगं तेवढं अन्न टाकून द्यायचं कशाला, सगळं खाऊ देत ना. हा, काही काही लोकांना ते पण अन्न खायला भेटत नाही, आपल्याला भेटते त्याला पण ते तुम्ही माझ्यागत करताय. हा हा मम्मी तुझं बरोबर आहे ग. दिवसभर राबतेस तू. त्या अन्नासाठी मी वेळेवर राबते, तेव्हा आपल्याला कुठं तर सुखाचे 4 घास खायला भेटतात ना. लोकांच्या दारी आपण राबायला गेलो तेव्हा भेटतो. काही काही ठिकाणी बघ जातो ते लोकांना एक टायमाचं सुद्धा अन्न खायला भेटत नाही. हा हा तुझं बरोबर आहे. दिवसभर राबते तू दुसऱ्यांच्या घरात. अगं खाऊन पोट भरून घ्या, पण टाकून माजू नका. ते मी खाते. ठीक आहे हात धुतो. जगात माणूस अन्नासाठी झगडतो, पण हे जास्त झालं की मस्तीला येतो. अरे तू माणसा पोट बाहेर येतो, काय चाललंय? ह्याच अन्नासाठी हे जग कासावीस झाले. खूप अनमोल आहे रे अन्नाचा एक कण आणि कण. जर आज तू केलास अपमान त्याचा, तर त्यासाठी एक दिवस भटकायला लागेल तुला वनवन.